अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 13. श्री गुरूंच्या कृपेने विप्रवैराचा उदरशोध केला. हा अध्याय पठन केल्यास आपणास आरोग्य प्राप्ती होईल. पचन क्रियेच्या तक्रारी दूर होतील. अध्याय 13. श्री गुरूंच्या कृपेने विप्रवैराचा उदरशोध गेला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक प्रयागातील वास्तव्यात श्री गुरूंनी सरस्वतीने एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होती. त्यानंतर शिष्यासमवेत ते दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले. तिथे आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले. त्यांनी घरोघरी जाऊन पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. ते ऐकून उभयता कृत्य झाली. श्री गुरूंच्या रत्नाई नावाच्या भगिनी होत्या. त्यांनी संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही पतींची सेवा करा, संसार करा. तुम्हाला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुमचे पती तुमचा त्याग करून तापसी होतील. तुम्हाला कुष्ठ होईल. त्या रोग जर्जर अवस्थेत तुम्हाला माझे पुण्यचे दर्शन होईल. मग तुम्ही गाणगापूर क्षेत्री जा. तिथे भीमा अमराजा संगमावर पापविनाशी तीर्थ स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल. त्यानंतर श्री गुरु आपल्या शिष्यास त्र्यंबकेश्वरास आले. त्यांनी आपल्या शिष्यांना त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. म्हणाले, पूर्वी या ठिकाणी गौतमासह अनेक ऋषी तपश्चर्या करत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार करून तेव्हा त्यांनी एक मायावी गाय निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून शाळेचे पीक खाऊ लागली. तिला घालून देण्यासाठी गौतमाने दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने ती गाय मरण पावली. त्या गोहत्येच्या पापनिकृष्टासाठी ऋषीजनांनी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तिथे स्नान करायला सांगितले. तेव्हा त्यांनी तपश्चर्येने शिवजींना प्रसन्न करून गंगेला मनुष्याच्या पापक्षालनासाठी त्र्यंबकेश्वरी प्रकट करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी तिला तिथे औषधता प्रकट केली. गौतमांमुळे तिला गौतमी नाव पडले. त्यानंतर गौतमीकाठची तीर्थक्षेत्रे पाहत श्री गुरु मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचे भक्त त्यांची नित्य मानस पूजा करत असत. श्री गुरूंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले. त्यानंतर श्री गुरु वासरभयेश्वर स्नानी गेले. तेथील नदीत शिष्यासह स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडाबडा लोळू लागले. त्यांचे अन्नाशी उभे वैरच होते. ते फलाहार करायचे. ते महिना 15 जेवले तरी पोटदुखी असह्य व्हायचे. आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त मिष्टान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. शेवटी त्यांनी त्या प्राणत्यागाविषयी या जीवघेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा निर्वाणीचा विचार करून पाटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले. श्री गुरूंनी त्यांची वेदना जाणली. त्यांना बोलावून घेतले आणि या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे. त्याचे तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा असे म्हणून धीर दिला आणि आत्महत्येपासून प्रवृत्त केले. यावेळी सायनदेव नावाचे एक ब्राह्मण ग्रामाधिकारी श्री गुरूंच्या दर्शनास आले. श्री गुरूंनी त्यांचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायदेव हे ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहेत. यांना तुमच्या घरी न्या व उडदाचे वडे, साजणे आणि दुग्ध मिश्रित पक्वानाचे उत्तम भोजन द्या. त्यावर ते म्हणाले, माझे घरच्यांनी खाऊन यांचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, उगीच संशय घेऊ नका, सांगितल्याप्रमाणे करा. ते म्हणाले, स्वामी या ब्राह्मणास समवेत तुम्ही सर्वांनी माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करा. श्री गुरूंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी गेले. स्नान संध्याही नित्यक्रमे झाल्यावर श्री गुरु आता शिष्य व उदरशूळ झालेल्या त्या ब्राह्मणांना
घेऊन सायदेवाच्या घरी गेले. सायदेव आणि त्यांच्या पत्नी जाखई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्यांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. त्या दोघांनी सर्वांना आग्रहाने पोटभर खाऊ घातलं. श्री गुरूंच्या आज्ञेने ते व्याधिग्रस्त ब्राह्मणही मनसोक्त जेवले आणि त्यांच्या कृपाप्रसादाने पूर्णतः बरे झाले. नामधारक हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे. गुरुकृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहणार. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.